पावसाळी बेडकांची नजरच या पावसाला लागली का, ही पावसाळी बेडकं उन्हाळा अर्धा संपायच्या आधीच चिंब भिजलेले, रंग सजलेले, बहरून आले, रंगप्रीतीचे असे स्टेटस यांनी ठेवले. Instagram स्टोरीज ठेवल्या, Instagram रील्स शेअर केल्या. या पावसाळ्याला या पावसाळी बेडकांचीच नजर लागली का? कारण ही पावसाळी बेडकं फक्त पावसातच बाहेर पडतात. एखादा धबधबा असेल तिथं जातात, बघतात. नद्या-नाले ओलांडून फार अक्षरशः तिथं जातात. देव पण म्हणतोय, "बाबा वरतून पाऊस टाकताना आधी यांना तुम्ही शांत करा." गमतीचा भाग सोडा मित्रांनो, परंतु ही सगळी परिस्थिती आली का? याला जबाबदार कोण? खरं बघितलं तर आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण, सगळेजण जबाबदार आहेत त्याला. याच्यामध्ये शासन, प्रशासन, सर्वसामान्य लोकं ए टू झेड जण या पावसाच्या या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत. मित्रांनो, पाऊस हा पडला तरच कुठेतरी शहरी भागामध्ये पाणी भेटतं. पाऊस जर पडला तरच कुठेतरी जाऊन आपल्या शेतकऱ्याला पाणी भेटतं. आज बघितलं कोयनासारखा मोठा धरण, या धरणाची हाल ती जमीन कोरडी पडत चाललेली आहे. जे शहरी भागातले धरणं आहेत त्याच्यामध्ये 18%, 20%, 5%, 10% पाणीसाठा शिल्लक आहे. विचार करा मित्रांनो, किती मोठं संकट आपल्या डोक्यावरती आता सावरते. विचार केला होता, की जूनच्या 1 तारखेपासून लांबला तरी 10 ते 15 दिवस पाऊस लांबल आणि यामध्ये मित्रांनो आपण कुठेतरी जाऊन तो समाधानकारक पाऊस झाला, की आपले ही धरणं भरली, की आपण मोकळा श्वास घेतो, की बाबा रे, हे पाण्याचं सावट आपल्या डोक्यावरनं कुठेतरी लांब होताना दिसतं. परंतु आता एवढं मोठं संकट आहे आपल्या ह्याच्यावरती पाण्याचं, बाबा रे, हे पाणी आणायचं होतं आणि हे जे पाणी आहे मित्रांनो, खरं बघितलं तर आपल्याकडे एकच सोर्स आहे, तो म्हणजे पावसाचा. जर पाऊस पडला, तर कुठेतरी जाऊन मित्रांनो आपल्याला हे पाणी भेटतं. नाहीतर आपली काय अवस्था होईल तुम्हाला पण माहिती आहे. आणि ही अवस्था तुम्ही, आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आपल्याला मोठमोठे लेनचे हायवे पाहिजेत, आपल्याला मोठमोठे प्रकल्प पाहिजेत, आपल्याला जंगलं तोडून मोठमोठे शहरीकरण करायचं आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या वस्त्या तिथं बसवायच्या आहेत. डोंगर-दऱ्या फोडत चाललेत, लोकांची घरं डोंगरावरती चाललेत, रिसॉर्ट बनतात आहे. नदी-नाल्यामध्ये बांधकामं चालू आहेत मित्रांनो. एवढंच नव्हे, महत्त्वाची बाब म्हणजे मोठमोठे प्रकल्प दिले जातात. ते डोंगरं फोडू-फोडू त्याच्यामधनं गाड्या घालायचा प्रयत्न, वाहतूक कुठेतरी यांना आपल्याला नॉर्मल करायची या उद्देशाने ही कामं करतात आहेत. असं सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मित्रांनो, ह्या माणसाला ज्या गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून आपण माणूस म्हणून या गोष्टी करतोय आणि याच गोष्टी कुठेतरी आपल्याला आता महागात पडतात आहे. मित्रांनो, एवढी जमीन जाते, एवढे झाडं उद्ध्वस्त केले जातात यांसारख्या प्रकल्पांमध्ये, हे सांगायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही ज्यावेळेस बघसाल एखाद्या गावाखेड्यामधनं ज्यावेळेस हायवे जाईल, त्यावेळेस तुम्हाला कल्पना येईल, की बाबा रे, इथं किती झाडं होते, काय होते. सगळे तोडले जातात, सगळे बाजूला काढले जातात. जुन्या हायवेची जर तुम्ही कंपॅरिझन केलं, तर आधी जुन्या हायवेजला सिंगल रस्ता असायचा, परंतु आजूबाजूला पूर्णतः झाडांनी कव्हर केलेला तो हायवे असायचा. लांबच्या लांब सडक 100-100, 150-150 वर्ष जुनी झाडं असायची त्या हायवेजवरती आणि ही झाडं मित्रांनो, ह्या हायवेच्या विस्तारीकरणामध्ये मोठी केली जातात, तोडली जातात. सगळं त्यांचं निशाण मिटवलं जातं. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची वाट लावायला निघालेले आपण दानवं. मग काय, देव पण कुठेतरी नाराजच असेल, वरतून बघतोयच तो सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यावरती त्याला तरी कुठेतरी मनाला वाईट वाटतं, की बाबा रे, मी काय बनवलं होतं आणि हे काय करतात आहे. आणि इथेच मित्रांनो सगळ्या गोष्टी अडतायत, की बाबा रे, आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे, झाडे लावायला पाहिजे, सगळं हिरवं करायला पाहिजे, जेणेकरून या आपल्या धर्तीवरती पाऊस पडला पाहिजे. परंतु आपण करतोय काय, विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प लावतोय, मोठमोठ्या शहरांचा विस्तार करतोय आणि याचमध्ये मित्रांनो संपूर्ण पर्यावरणाची वाट लावून घेतोय. पर्यावरण तुम्हाला फक्त आठवतो तो म्हणजे पावसाळ्यात. पर्यावरण आठवतं तुम्हाला हिवाळ्यामध्ये. कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावरती 4 झाडं बघितल्यावरती तुम्हाला पर्यावरण दिसतो. तुम्हाला पाऊस बघितल्यावरती ज्यावेळेस मोठमोठे धबधबे वाहून जातात, मोठमोठ्या नद्या वाहून जातात. कुठेतरी फॉरेस्ट एरियामध्ये गेल्यावरती तुम्हाला निसर्ग हवा असतो. परंतु ज्यावेळेस तुमचं घर बांधलं जातं, ज्यावेळेस असे हायवे बांधले जातात, तिथे ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी होत्या, तिथली कत्तल करून तिथे हे हायवेज, हे घरं, हे सगळे डोंगरदऱ्या बांधल्या जातात. हे सगळं उद्ध्वस्त करून इथं बांधण्यात येतं आणि त्या निसर्गाची वाट लावल्यावरती आपण या निसर्गाची वाट लावायला त्या फॉरेस्ट एरियामध्ये जातो. तो पण रिझर्व्ह केलेला छोटासा एरिया कुठेतरी शहरी भागामध्ये उरलेला आहे. नंतर काय सगळीकडं घरं, वस्त्या, झोपड्या सगळ्या झालेल्या आहेत. आणि यामध्येच मित्रांनो तुम्ही विचार करा, काय करतो आपण आपल्या या पर्यावरणाशी.
मित्रांनो, कुठेतरी विचार करायची गोष्ट आहे. जरी आपण घर बांधलं तरी तिथे झाडं असणं गरजेचं आहे. झाडे लावणं गरजेचं आहे. आजूबाजूला झाडे लावणं गरजेचं आहे. सिमेंटची जंगलं तर होत चाललेली आहेत. तापमान वाढत चाललेलं आहे. वेगवेगळे इफेक्ट्स आपल्या पर्यावरणाला डॅमेज करण्यासाठी या पृथ्वीतलावरती येतात आहे. अल निनोचा इफेक्ट आहे. हीट वेव्हज येतात आहे. पाऊस कुठेतरी लांबतोय. हे सगळं जे पर्यावरणाचं जे संतुलन आहे ते बिघडवायचं काम आपण करतो आणि यासाठी आपल्याला मित्रांनो जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे असतील, तुम्हाला पाणी पाहिजे असेल, तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या पिढीला काहीतरी द्यायचं असेल, तर एक तरी झाड लावा. आजी-आजोबांपासून मोठमोठे व्यक्तिमत्व सांगून गेले, की एक तरी झाड लावा. परंतु आपल्या काही डोक्यात आलं नाही. परंतु 1 महिना जरी विदाऊट पाणी राहिलात, तरी तुमची अक्कल तुम्हाला आहे ना लगेच कळून येईल, की बाबा रे, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकं, मोठमोठे, थोर-मोठे लोकं आपल्याला खास सांगत होते. नक्कीच जर महिनाभरामध्ये पाऊस पडला नाही, तर जे संकट आपल्या राज्यामध्ये येईल, सगळ्या देशामध्ये येईल, हे संकट बघितल्यावरती तुम्ही झाडं लावत पळसाल, आपल्या निसर्गाला जपत पळसाल, हे सांगायला काहीही मला अडचण राहणार नाही त्यावेळेस. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आपण लावलेल्या वाट या निसर्गाची त्याचेच हे परिणाम आहेत का? कमेंट करून सांगा.